किंवा आंदोलन जे आपण जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे की काही नसतं, प्रॉब्लेम नाही, हे रिप्रोसेसिंग प्लांट मध्ये काही त्रास होत नाही वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याला मी तेव्हा म्हटलं की बाबा रे तू हे सगळं सांगतोय हे ठीक आहे, पण इकडच्या लोकांचा असा असा प्रॉब्लेम आहे. लोक म्हणतात तिकडे कॅन्सरच्या केंद्र वाढले आहेत. जिल्हा प्रमुख सन्माननीय वैभवजी आहेत साहेबांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करतो आपल्याला जर कोणाला बोलायचं असेल ऊर्जा प्रकल्प रद्द एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट स्टडी केला का तुम्ही, याचं पब्लिक हिअरिंग घेतलं का? तर नाही साहेब म्हटलं. नाही आता आम्ही घेऊ ना 2-3 महिन्यात. म्हटलं तुम्ही काय बोलता, तुमचं डोकं ठिकाणार आहे का? प्रकल्प यायच्या आधी हे सगळं करायचं असतं, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आणि पब्लिक हिअरिंग. आता आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही आता करू 2-3 महिन्यात घेऊ म्हणता. म्हटलं कोणाला मूर्ख बनवताय? हे असले धंदे चालणार नाही. तुम्ही हे करा, 2 ते 3 महिन्यात तुम्ही म्हणताय की लागली पाहिजे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आणि हे सगळं झालं पाहिजे, तर आम्ही त्याला होणार. तर असं सगळं सांगितल्यावर मग तो सांगतोय की आता आम्ही सांगितल्यानंतर तो सांगतोय की एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट होणार आणि पब्लिक हिअरिंग होणार. म्हणजे आता आम्हाला जे प्रकल्प हवे ते पर्यावरण पूरक प्रकल्प हवे. या प्रकल्पांचा ही या वेळेला जी ह्युमिडिटी आहे ती 80% ह्युमिडिटी आहे. म्हणजे रामेश्वर कुंडेश्वरा किंवा आजूबाजूच्या गावामध्ये झालेली यापूर्वीची रिफायनरी बघा, आताचा अणुऊर्जा प्रकल्प बघा. काय मला कळत नाही सरकारचं डोकं फिरलंय की काय नेमकं जागेवर तरी आहे का? तुम्ही काय बघितलं की आमच्या एका आंब्याच्या झाडाला फक्त 5,000 रुपये द्या, फक्त 5,000 रुपये. एका काजूला फक्त 3,000 रुपये द्या. जास्त काय मागितले नाहीत. 5,000 आणि 3,000 रुपये. सोनं झालंय 1.5 लाख रुपये तोळा, त्याच्यामध्ये 5,000 रुपये म्हणजे काहीच नाही. पण त्यांनी 5,000 3,000 सोडा. त्यांनी केवढा मोठा राजा उदार झाला. त्या 5,000 3,000च्या ऐवजी हे राज्यकर्ते म्हणाले की तुम्हाला आम्ही शेकडो करोडो रुपये देऊन टाकतो, करोडो रुपये देऊन टाकतो. आणि त्यासाठी त्यांनी अणुऊर्जा प्रकल्प देऊन टाकला. सरकार बदलणारी माणसं आम्ही आहोत. महाराष्ट्राचं सरकार राऊत साहेब, मी आणि राजू शेट्टी नसतो आणि तुम्ही नसता तर बनले असते काय मुख्यमंत्री पदावर? आम्ही सरकार घालणारी माणसं आहोत, लक्षात ठेवा. कोकणच्या या देवदेवतांची ताकद एवढी जबरदस्त आहे. कोकणला फसवणारे प्रकल्प आमच्या देवदेवताच पाण्यात उडत असतात आणि म्हणून ती बुडाली. हा प्रकल्प सुरू होणार अशी कुलकुल म्हणजे आधीच त्यांनी सर्वे करून ठेवलेला. परंतु आमच्या मुंग्याची जी मुंबईची मंडळी होती त्यांच्या लक्षात काहीतरी गडबड आहे. आणि ज्यावेळी MOU साईन केलं आणि एक सँडलवर ट्विट केलं मुख्यमंत्र्यांनी, त्यावेळी मुनगे गावातले काही मुंबईचे ग्रामस्थ होते. त्यांनी सांगितले की आपल्या डोंगर भागावर जाऊन तुम्ही पाहणी करा, तर तिथे तुम्हाला बोरिंग केलेले आणखी असे जे आपल्या रस्त्याच्या बाजूला जसे नीस लावलेले असतात आणि त्याच्यावर किलोमीटर बिल असं लिहिलेलं असतं तसे नीस लावलेले दिसले. त्यामुळे थोड्या दिवसांनी आमच्या गावात मी सरपंच आहे गावचा, तर मला लोकांनी सांगितलं आमच्या गावात अशी काही प्रक्रिया सुरू आहे का बघा. म्हणून मी आमच्या डोंगरावर बघायला गेलो. त्या ठिकाणी पण मॅन्युअलची बोरिंग असते, त्यांनी बोरिंग चालू होतं. त्या कामगारांना विचारलं, बहुतेक ते मध्य प्रदेशचे कामगार होते हिंदी भाषी. तर म्हटलं बाबा काय चालू आहे? सौर ऊर्जेसाठी म्हणतात हे काम चालू आहे या ठिकाणी. तर म्हटलं कोणाची परमिशन घेतली तुम्ही? आमच्या गावात म्हटलं मालकी जमीन असताना घर बांधायला ग्रामपंचायतीची परमिशन लागते आणि तुम्ही बाहेरून येऊन इथे खड्डे मारताय, कोणाची परमिशन घेतली? वो हमको मालूम नाही साहेब. तर म्हटलं फोन द्या कोणाचा, तो कोणी पाठवलाय ते. दोघांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी फोन लावला, तर त्यांनी एकाने पण असं पर्टिक्युलर सांगितलं नाही की बाबा आम्ही ग्रामपंचायतची परमिशन घेतली आहे, तुम्हाला आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवला आहे किंवा प्रोजेक्ट प्लॅन पाठवला आहे. तर म्हटलं तुम्ही ज्यावेळी आम्हाला प्रोजेक्ट प्लॅन पाठवाल, ग्रामपंचायतीची ज्यावेळी परमिशन घ्याल त्यावेळेस हे प्रोजेक्ट इकडे आणायचे आहे, तोपर्यंत यायचं नाही. त्याच्यानंतर दोन दिवसांनी आणखी दुसऱ्या डिपार्टमेंटची 4 माणसं आली की आम्ही सर्वे करण्यासाठी आलो आहोत, आम्हाला बोरिंग करायची आहे. तर म्हटलं कशा संदर्भात? तर सौर ऊर्जेचा प्रकल्प आणायचा आहे. तर म्हटलं त्याला बोरिंग करायची काय गरज असते? नाही, सॉइल टेस्ट करायचं लागतं, म्हणजे माती परीक्षण करावं लागतं आणि पाण्याचं परीक्षण करावं लागतं. म्हटलं ते पत्र घेतलात का तुम्ही? तर नाही म्हणाले, पत्र नाही घेतणार. म्हटलं पत्र घेतल्याशिवाय म्हटलं इकडे यायचं नाही. असा आपला जो उद्रेक आहे
तो वाढत गेला. कारण दिशाभूल करणारी वक्तव्ये आदरणीय पालकमंत्री असतील, आदरणीय खासदार असतील आणि आदरणीय मुख्यमंत्री असतील, शासन कोणाचंही असेल, एकदा निवडून आलेलं शासन हे आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी आहे. त्या जनतेसाठी त्या शासनाने काम केलं पाहिजे. विरोधी पक्ष कुठलाही असू दे, आपल्याला कुठल्या शासनाच्या विरोधात जायचं नाही की नाही. आपला हा लढा आपल्या दोन्ही इंगळे मुंडगे आणि आपल्या कोकण वाचवण्यासाठी चालू आहे. तर त्यामुळे प्रत्येकाने आपली प्रतिक्रिया देताना जनतेचा विचार करावा. एवढं मी बोलून माझे 2 शब्द थांबवतो. जय कोकण. आरोप काय करणार? तर त्या प्रकल्पाला राज्यातील बाहेरून लोक आले होते. त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना प्रथम विनंती आहे की आपण जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असेल तर सर्वांनी हात वरती करा. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत त्यांनी हात वरती करा. तसेही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आहेत उमराट, डोळे, बगासी अशा पद्धतीने या देवगड आणि भागवत तालुक्यातील आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. करून 2 शब्द माझे इथे बोलत आहे. मला वाटतं मुंडग्यामध्ये माती परीक्षण झालं. सरपंच साहेब, तुम्हाला माहिती नसेल, या वर्षभर हा जो कार्यक्रम आहे हा देवगड तालुक्यामध्ये गेले वर्षभर चालू आहे. मुलगेपासून असेल ना तिकडचा संपूर्ण पट्टा म्हणजे बापरडा असेल, पडेल असेल, पुरळ असेल, गिरी असेल, तो 50 गावापर्यंत हा संपूर्ण पट्टा स्वसलीकरण झालेले आहे. आणि तुम्ही सांगता तशी ती भारतीय यंत्रणा होती, सगळे हिंदी भाषिक लोक होते. इथल्या स्थानिक लोकांच्या गाड्या भाड्याने घेऊन ते महिन्यातून तर महिने वापरत होते. इथे रूम करून राहत होते. तरी कोणाला माहिती नव्हतं. पण तुमचे खरोखर आम्हाला एवढे मानले पाहिजे की तुम्ही जागृत लोकांना पुढे तालुक्यात जागृत केलं. दुसरी महत्वाची गोष्ट की कित्येक महिने आम्ही बघतोय, 2 महिने बघतोय, रोजगार पाहिजे, रोजगार येणार म्हणून बोलत आहेत. रोजगार आणायचे असतील ना तर कुठल्याही पर्यावरण, आता एक आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. तिथे आपल्याला आम्ही गेले 5-6 वर्ष बोलतोय, सोमवारची लाईट जाते. पर्यटन जिल्ह्यामध्ये एकही दिवस लाईटला कामा नाही असा शासनाचा निकष आहे. पण शासन फक्त त्या GR फक्त आपल्या सर्वांना उलू बनवणे काढते. त्या GRचं कुठे इम्प्लिमेंटेशन होत नाही. आंबा काजू बागायतदार गेले 2 महिन्यापासून रस्त्यावर उतरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकरी हा प्रथमच रस्त्यावर उतरलाय. आतापर्यंत कधी कुठली नुकसान भरपाई मिळेल म्हणून जिल्ह्यातल्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी कधीही मागणी केलेली नाही. पण आपण प्रथम उतरलो. निदान लोकांचं नुकसान होतं हे तर लोकांच्या राज्यकर्त्यांनी लक्षात आणून दिलं. नुकसान भरपाई आपल्याला किती मिळाली? 22,000 रुपये डिक्लेअर केले हेक्टरी. तर त्याचा हिशोब जर घातला तर प्रत्येकाला 220 रुपये मिळते. इथे मजुरी आता 700 रुपये घेतात, मजूर घेतात. ती 200 रुपयाची मजुरी आहे. मी आधी ती एवढ्या मुद्दाम आलो. सत्तेमध्ये असलो म्हणून आम्ही बोलायचं नाही. या सत्तेचे आम्ही शिवसैनिक नाही. आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे तिथे अन्याय होतं तिथे आम्ही बोलणार. मी गेले 8 दिवस बघतोय. कालपासून मला जवळजवळ 50-100 लोकांचे फोन आले असतील. पोलिसांची जी आपली यंत्रणा आहे ती यंत्रणा ठराविक लोकांना जाऊन नोटीस देते. रात्रभर नोटीस करत होते, गाड्या करत होते. ठराविक सगळ्यांना द्या ना. तुमच्यामध्ये मला नवीन प्रकल्प जे जाहीर झाले ते 20,000 मेगावॅट क्षमतेच्या पेक्षा जास्त आणि त्याच्यात जैतापूरचा जगातील सगळ्यात मोठा जो प्रकल्प आहे 9,900 मेगावॅट हा जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प पण आपल्या विजयदुर्ग खाडीच्या बाजूलाच आहे, 5 किलोमीटरवर आहे विजयदुर्ग पासून. तर तो असे सगळे धरले तर देवगड पासून तुमच्या पूर्णगड पर्यंत हे जे अंतर आहे हवाई अंतर हे साधारण 50 किलोमीटर जास्तीत जास्त आहे. आणि ह्या 50 किलोमीटर अंतरामध्ये 30,000 मेगावॅटचे अणुऊर्जा प्रकल्प हे सरकार आणू पाहत आहे. माझं या सरकारला स्पष्ट सांगणं आहे, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? या सरकारचं 100% डोकं फिरलेलं आहे. कारण जगामध्ये कुठेही असे एवढे मोठ्या क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प एवढ्या कमी अंतरात नसतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अणुऊर्जा ही धोकादायकच आहे. आणि त्या ती धोकादायक अणुऊर्जा एवढ्या मोठ्या क्षमतेने जर सरकार आणत असेल तर सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय असा मला एक सामान्य माणूस म्हणून प्रश्न पडतो. एका बाजूला तुम्ही म्हणताय की कोकणातल्या पोरांनो बाहेरून कोकणात या आणि आहे इथं जे काही थोडाफार रोजगार करून जगतायत त्यांना देशी रोजगार लावायला लागलेला आहे. लाज नाही का वाटत? अरे इथं तुम्हाला मगाशी गणेशने सांगितलं 400 कोटी रुपये खर्च करून जो काही MTDCचा प्रकल्प उभा केलेला होता तो का चालू केला नाही? तो का बंद आहे? या प्रश्नाचं उत्तर द्या. कारण पर्यटनातून आपोआपच रोजगार निर्मिती झाली असते. पर्यटनातून खऱ्या अर्थानं इथल्या तरुणांना काम मिळालं असतं. ते तुम्ही कधी केलं नाही. तुम्ही इथल्या आंबा उत्पादकांच्यासाठी काही केलं नाही. इथल्या काजू उत्पादकांच्यासाठी काही केलं नाही.
तुम्ही आमच्या मच्छीमारांच्यासाठी काही केलं नाही. मगाशी काका लोकेने सांगितलं की 15 ऑगस्ट पर्यंत मच्छीमारांना बंदी असताना सुद्धा मग जर का तुमचे वाले जर येत असतील, ट्रॉलर येत असतील, तर ते कुणाच्या आशीर्वादाने येत आहेत? ते कसं येत आहेत? आणि मग वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन त्या सुद्धा बोटी आम्हाला कधीतरी पाण्यात बुडवावे लागतील, हे लक्षात ठेवा. कोकण वाचवायचं असेल तर वेळ प्रसंगी या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये कराव्या लागतील.